आपण फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्मचे काही ऑब्जेक्टिव्ह आपण अभ्यासणार आहोत, जे बोर्ड एक्झामला खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स 20 मार्कासाठी विचारले जातात. तसेच बोर्ड एक्झाममध्ये जो 100 मार्क 80 मार्काची प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये सुद्धा 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि ॲट द एंड ऑफ द इयर जे काही कॉलेजद्वारे प्रत्येक कॉलेजद्वारे एक्झाम कंडक्ट केली जाते ती 20 मार्काची MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे काही क्वेश्चन असणार आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. या जर सर्व क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस केलात तर यानंतर मी तुम्हाला एक क्वेश्चनेअर सेंड करणार आहे, ज्याद्वारे सेल्फ स्टडीद्वारे तुम्ही स्वतः घरी ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि चांगल्यात चांगले मार्क्स घेऊ शकता. सो आय वुड लाईक टू एक्सप्लेन इन डिटेल each and every objective question. So here first one is debit balance of trading account. So question is write the word, term, phrase which can substitute each of the following statements. तर खालील वाक्याबद्दल एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा द्या असं सांगितलेलं आहे. तर डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंटचे जर बॅलन्स डेबिटला जास्त असेल तर काय असणार आहे? ग्रॉस लॉस. जे स्टार केलेलं आहे ते क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि बोर्ड एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत. सो डेबिट बॅलन्स मीन्स when expenses are more than income, that time we have to suffer loss. So here gross loss. जर क्रेडिट बॅलन्स म्हणलं असतं ट्रेडिंग अकाउंटचं तर आपण ग्रॉस प्रॉफिट म्हटलं असतं. किंवा तुम्हाला हाच क्वेश्चन एक्झाममध्ये असा पण विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज ग्रॉस लॉस? सो डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज नोन ॲज ग्रॉस लॉस. अन असोसिएशन ऑफ 2 or more person to carry on business. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती बिझनेस कॅरी करतात त्यांना असोसिएशनला आपण काय म्हणतो? तर पार्टनरशिप असं म्हणतो. नेक्स्ट, an amount contributed by the partners into the business. बिझनेसला ज्या पार्टनरने भांडवल दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो पार्टनर्स कॅपिटल, भागीदारांचं भांडवल. द स्टेटमेंट शोईंग लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस. असं स्टेटमेंट ज्यामध्ये सर्व लेजर बॅलन्सेसची लिस्ट असते त्याला आपण काय म्हणतो? तर त्यास आपण म्हणतो ट्रायल बॅलन्स असं म्हणतो. किंवा एक्झाममध्ये हाच क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या अर्थाने सुद्धा विचारला जाऊ शकतो, जसं फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, ट्रू और फॉल्स, ॲग्री डिसॲग्री, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण तयारी करत असताना तर ही जे काही क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि आय थिंक नियर अबाउट 99% क्वेश्चन्स यामधले विचारले जाऊ शकतात. सो नाव क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं तुम्ही सांगितलं होतं डेबिट बॅलन्स, तर या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? क्रेडिट बॅलन्स सांगितलंय. सो क्रेडिट बॅलन्स मीन्स वेन इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल तर आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट होणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता आपण बघणार आहोत क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल तर ऑब्व्हियसली आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होणार आहे. अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम सनरी डेटर्स. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ ऑर मिनिंग ऑफ बॅड डेट्स. Bad debts means such debt which is not going to be recovered from our customer. When we sold goods on credit basis to our customer, when customer is not able to pay our money, that is called bad debt. जेव्हा आपण ग्राहकांना उधारीवर माल विकतो आणि ग्राहक जेव्हा ते पैसे परत देऊ शकत नाहीत त्यांना आपण बुडीत कर्ज असं म्हणतो. द अकाउंट्स विच आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर. अशा प्रकारचं अकाउंट जे फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं त्यास काय म्हणतात? तर फायनल अकाउंट असं म्हणतात. सो फायनल अकाउंट कन्सिस्ट ऑफ 2 अकाउंट अँड 1 स्टेटमेंट. मेनली 2 अकाउंट्स आर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, and 1 statement that is balance sheet. In short, final account consists of trading account, profit and loss account and balance sheet. Capital account is part of balance sheet. त्यामुळे कॅपिटल अकाउंट मी म्हटलेलं नाही आहे. Now, expenses which are due but not paid at the end of the year. एक्सपेन्सेस अशा प्रकारचा खर्च जो ड्यू आहे पण पेड केलेला नाही आहे त्याला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो किंवा एक्सपेन्सेस पेएबल म्हणतो किंवा अनपेड एक्सपेन्सेस म्हणतो. अशा प्रकारे आपण म्हणतो. म्हणजे जसं आपण आपल्या कंपनीमध्ये कर्मचारी असतात, कर्मचाऱ्यांना आपण नियमितपणे वेतन देतो. समजा एखाद्या महिन्याची सॅलरी द्यायची राहिली असेल तर त्यास आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग सॅलरी असं म्हणतो. एखाद्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मजुरी राहिली असेल तर त्यास आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग वेजेस असं म्हणतो. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड और ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड अँड बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. इट्स डिपेंड ऑन बॅलन्सेस. Expenses which are paid before they are due.
त्याला आपण काय म्हणतो, प्रीपेड म्हणतो. म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण जेव्हा एक्सपेन्सेस पेड करतो, काही जणांना ॲडव्हान्समध्ये आपण पैसे देत असतो. मोस्टली तुम्हाला माहीत असेल प्रीपेड इन्शुरन्स मोस्टली जे जनरल इन्शुरन्स असतो त्यांचा पिरियड असतो 12 मंथ. तर 12 मंथ असेल तर समजा आपण 1 ऑक्टोबरला इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर 6 महिने प्रीपेड असणार आहे, कारण आपला अकाउंट 31 मार्चला क्लोज करीत असतो आपण. सो हिअर प्रीपेड इन्शुरन्स वी हॅव टू लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स अँड शो ऑन असेट साईड. तर हे जे प्रीपेड एक्सपेन्स आहेत ते आपण असेट साईडला घेत असतो. जर ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर त्याचा एकच परिणाम, बॅलन्स शीट असेट साईड. आणि जर समजा तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली असेल तर एक्सपेन्सेसमधून मायनस करणं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी असेट साईडला. स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बॅलन्स बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डेट, याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. तुम्हाला परीक्षेमध्ये ही खूप डेफिनेशन खूप वेळा विचारलेली आहे. व्हॉट इज बॅलन्स शीट? तर एक स्टेटमेंट आहे, फायनान्शियल पोझिशन दर्शवतं, बिझनेसची कंडिशन गुड आहे का बॅड आहे हे दाखवण्याचं काम बॅलन्स शीट करत असते. पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म that is called partners, means those person who are going to start their business as a partnership, that is called partner. म्हणजे ज्यांनी बिझनेसला कॉन्ट्रीब्युशन केलं असेल त्याला आपण पार्टनर्स असं म्हणतो. अमाऊंट ऑफ कॅश ऑर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम. जर बिझनेसमधून एखाद्याने कॅश किंवा गुड्स विथड्रॉन केली असेल आणि स्वतःसाठी केली असेल त्याला आपण ड्रॉइंग्स असं म्हणतो. An association of 2 or more person according to Indian Partnership Act 1932. ही हा क्वेश्चन अगोदर पण आलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. अँड ॲक्ट विच पार्टनरशिप फर्म आर रेग्युलेटेड. कुठला ॲक्ट आहे? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. म्हणजे ज्याद्वारे भागीदारी व्यवसाय चालतो असा कोणता कायदा आहे? तर तो कायदा आहे पार्टनरशिप, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस असते जेव्हा आपण ज्या प्रोसेसद्वारे आपण काय करतो, बिझनेस स्टार्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, रजिस्ट्रेशन असं म्हणतो. सो रजिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन वी आर गोइंग टू स्टार्ट एनी बिझनेस. बिझनेस चालू करण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता असते. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म. पार्टनरशिप शक्यतो रिटर्न असावी, ओरल पण चालते, पण रिटर्न फॉर्मला आपण काय म्हणतो, ॲग्रीमेंट म्हणतो. ओके, सॉरी रिटर्न ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म इज कॉल्ड पार्टनरशिप डीड, ज्याला भागीदारी करार असं म्हणतात. अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. तर पार्टनरचं जे कॅपिटल बॅलन्स आहे ते कॉन्स्टंट राहतं. अशी कोणती मेथड आहे? तर ती मेथड आहे तुमची फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट असतात, एक असतो कॅपिटल अकाउंट आणि दुसरा असतो करंट अकाउंट. प्रोपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जेव्हा वेन वी आर गोइंग टू स्टार्ट एनी बिझनेस, partners prepare partnership deed, and in that partnership deed there is a special provision regarding how to share profit or loss of the business concern among all partners. If there is no provision which is made by partner, that time all partners ratio will be equal. जर भागीदारी करारामध्ये उल्लेख केला असेल तर त्याप्रमाणे भागीदार काय करतात, आपला प्रॉफिट अँड लॉसचा रेशो त्याप्रमाणे जो काही बिझनेसला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तो शेअर करतात. जर पार्टनरशिप डीडमध्ये स्पेशल प्रोव्हिजन केली नसेल, इट इज अज्युम दॅट, असं समजलं जातं की देर इज अ इक्वल रेशो. सच कॅपिटल मेथड इज इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर इच पार्टनर. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी फक्त कॅपिटल अकाउंट जर मेंटेन केलं जात असेल त्याला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असं म्हणतो, आणि जर करंट अकाउंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल मेथड असं म्हणतो. नंतर आहे द अकाउंट विच ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड वेन कॅपिटल इज फिक्स्ड. सर्व ॲडजस्टमेंट आपण कुठं दाखवतो, तर जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण फॉलो करतो तेव्हा आपण सर्व ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला दाखवित असतो. द अकाउंट्स दॅट आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी जे अकाउंट तयार करतो त्याला आपण फायनल अकाउंट असं म्हणतो. अँड ॲसेट विच कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश इझिली. अशा प्रकारची असेट, ज्या असेटचं रूपांतर कॅशमध्ये सहज होतं त्याला आपण काय म्हणतो, करंट असेट असं म्हणतो, किंवा लिक्विड असेट. त्याच्यामधून स्टॉक आणि प्रीपेड आपण मायनस केलं तर ते लिक्विड असेट पण होऊ शकते. लिक्विड असेट हे हायली काय म्हणतो आपण त्याला, कन्व्हर्टेबल असेट आहे, आणि करंट असेट थोडंसं पिरियड जास्त असतो.
पण विदिन 1 year an order in which capital फिक्स्ड असेट्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटमध्ये आपण फिक्स्ड असेट जेव्हा लिहितो त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ लिक्विडिटी. ऑर्डर ऑफ लिक्विडिटीमध्ये पहिल्यांदा फिक्स्ड असेट लिहितात आणि त्यानंतर करंट असेट्स लिहितात. आता फिक्स्ड असेट म्हणजे कोणत्या, सच असेट विच वी आर गोइंग टू यूज फॉर लॉंग पिरियड, अँड करंट असेट मीन दोज असेट विच आर गोइंग टू बी कन्वर्टेड इन टू कॅश विदिन 1 year. पहिल्यांदा आपण फिक्स्ड असेट लिहितो आणि नंतर करंट असेट लिहितो. बॅलन्स शीटचे 2 फॉर्मॅट आहेत. नंतर द अकाउंट विच सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड. असं कोणतं अकाउंट आहे ज्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस दाखवतात, त्याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Because profit and loss account is a nominal account, all business expenses means particularly indirect expenses, we have to show profit and loss account on profit and loss account debit side. Next, what is liability of partners. पार्टनरची लायबिलिटी कशी असते. इन जनरल पार्टनरशिप इच पार्टनर हॅज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल पर्सनल लायबिलिटी. तर पार्टनरची लायबिलिटी ही शक्यतो कशी असते, अनलिमिटेड असते. ॲज पर न्यू पार्टनरशिप ॲक्ट 2008 मध्ये ज्याच्यामध्ये पार्टनरची लायबिलिटी ही लिमिटेड पण राहते, परंतु आपण काय करतोय या ठिकाणी इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932चा आपण अभ्यास करतोय. टू विच अकाउंट ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर. ग्रॉस प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतात, ग्रॉस प्रॉफिट वी हॅव टू ट्रान्सफर ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. जर लॉस झाला असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो, प्रॉफिट असेल तर तो क्रेडिटला. हा क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, when we are going to buy any goods, when we are going to spend any expenses on carriage of goods, that is called carriage inward. Carriage refers to the cost of transporting goods into the business from supplier as well as cost of transporting goods from business to its customers. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट म्हणजे काय, आपण मगाशीच बघितलेले. Balance sheet is a list of assets and liabilities. So balance sheet is a statement showing financial position of business that list the assets, liability and owner's equity. Assets side ला assets असतात, fixed asset आणि current asset, आणि liability side ला 2 balances असतात, एक तर थर्ड पार्टी लायबिलिटी आणि ओनर्स इक्विटी. ओनर्स इक्विटी म्हणजेच काय, कॅपिटल असेल, रिझर्व्ह फंड असेल किंवा आणखीन काही प्रॉफिटचा हिस्सा असेल जनरल रिझर्व्ह, तो आपण पुढे दाखवतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. व्हॉट इज बॅड डेट्स, अगोदर पण बघितले. बॅड डेट इज अ डेट विच इज नॉट गोइंग टू बी रिसिव्ड, इरिकव्हरेबल डेट. वेन वी आर गोइंग टू सोल्ड टू अवर कस्टमर, when that amount is not going to be recovered, that is called bad debts. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, द स्टेटमेंट शोईंग लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायल बॅलन्स असं म्हणतो. थँकिंग यू. बाकीचे आणखीन काही व्हिडिओज आहेत ते बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू.